मित्रांनो, आपल्याला आपल्या आयुष्यात जे काही यश मिळते, जी काही सफलता मिळत असते, त्यामध्ये आपले विशेष प्रयत्न, आपलं भाग्य आणि आपले आध्यात्मिक विचार हे सुद्धा त्याला अवलंबून असतात। तर मित्रांनो, आपल्याला वाटेल की आपल्या यशामध्ये यांचा सहभाग कशा प्रकारचा असतो, तर हे आपल्याला या व्हिडिओमध्ये माहिती करायचं आहे। द 7 स्पिरिच्युअल लॉज ऑफ सक्सेस या पुस्तकाद्वारे आपण ती पाहणार आहोत। तर मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, द 7 स्पिरिच्युअल लॉज ऑफ सक्सेस हे दीपक चोप्रा यांनी लिहिलेले एक प्रसिद्ध पुस्तक आहे, जे तुम्हाला यशाच्या 7 आध्यात्मिक नियमांबद्दल शिकवते। हे 7 नियम तुम्हाला तुमचे लक्ष्य साध्य करण्यास आणि तुमचे जीवन अधिक अर्थपूर्ण करण्यास मदत करू शकते। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला या पुस्तकाचा सारांश देऊ आणि काही महत्त्वपूर्ण टिप्स आणि तंत्रज्ञान सांगू, जे तुम्हाला तुमच्या यशाच्या 7 आध्यात्मिक नियमांचा तुमच्या जीवनात कसा वापर करावा ते शिकवतील। जर तुम्हाला तुमच्या जीवनात यशस्वी होऊन पुढे जायचं असेल तर तुम्हाला अशा प्रकारची पुस्तके, अशा प्रकारची व्हिडिओ हे अत्यंत कामाचे आहेत। या व्हिडिओमधून तुम्हाला काय शिकायला मिळेल, तर यशाचे 7 आध्यात्मिक नियम कोणते आहेत, या नियमांचा तुमच्या जीवनात कसा वापर करावा, यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाची आणि भावनांची कशी नियंत्रण करायचे आहे, तुमची ध्येय कशी साध्य करायची आणि तुमचे जीवन अधिक अर्थपूर्ण कसे बनवायचे। जर तुम्हाला तुमच्या जीवनात यशस्वी होऊन पुढे जायचे असेल आणि तुमचे जीवन अधिक अर्थपूर्ण बनवायचे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच कामाचा आहे। तर मित्रांनो, दीपक चोप्रा हे एक भारतीय अमेरिकन वैद्य आणि आध्यात्मिक गुरु आहेत। त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत, ज्यात 7 आध्यात्मिक यशस्वीतेचे नियम हे त्यांचे सर्वात प्रसिद्ध पुस्तक आहे, ज्याचा सारांश आपण आता पाहणार आहोत। या पुस्तकात चोप्रा यांनी 7 आध्यात्मिक यशस्वीतेचे नियम यांची चर्चा केलेली आहे। हे नियम पुरातन आध्यात्मिक ज्ञानावर आधारित आहेत आणि ते आपल्या आयुष्यात यश आणि पूर्ती प्राप्त करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करू शकतात। तर कोणते नियम आहेत ते आता आपण पाहूया। 7 आध्यात्मिक यशस्वीतेचे नियम। शुद्ध क्षमतेचा नियम। या विश्वाची मूलभूत प्रकृती ही शुद्ध क्षमतेची आहे। आपल्या आत असलेल्या शुद्ध क्षमतेशी जोडले गेल्यास आपण आपल्या आयुष्यातील सर्व काही साध्य करू शकतो। देण्या घेण्याचा नियम। देणे आणि घेणे ही विश्वाची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे। जेव्हा आपण देतो तेव्हा आपल्याला अधिक प्राप्त होते। कर्माचा नियम। आपण जे करतो ते आपल्याला परत येते। आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपण सकारात्मक कर्म करणे आवश्यक आहे। कमीत कमी प्रयत्नांचा नियम। आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करण्याची गरज नाही। आपण कमीत कमी प्रयत्नांचे नियम पाळून आपले ध्येय साध्य करू शकतो। हेतू आणि इच्छेचा नियम। आपण जे काही इच्छितो ते आपण प्राप्त करू शकतो, परंतु प्रथम आपल्याला आपले हेतू आणि इच्छा स्पष्ट करणे आवश्यक आहे। वैराग्याचा नियम। आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपण आपल्या आसक्ती आणि अपेक्षा सोडणे आवश्यक आहे। धर्म हा आत्म्याचा उद्देश आहे। आपल्या प्रत्येकाला या जगावर एक उद्देश आहे। आपल्याला आपला धर्म शोधून त्याचे अनुसरण करणे आवश्यक असते। तर या पुस्तकाचा थोडक्यात सारांश जर आपण म्हटला तर तो कशा प्रकारचा राहील, द 7 स्पिरिच्युअल लॉज ऑफ सक्सेस, 7 आध्यात्मिक यशस्वीतेचे नियम हे पुस्तक आपल्या आयुष्यात यश आणि इच्छापूर्ती प्राप्त करण्यासाठी आपल्याला एक मार्गदर्शक प्रदान करते। हे पुस्तक आपल्याला आपल्या आत असलेल्या शुद्ध क्षमतेशी संपर्क साधण्यास, देण्या घेण्याचा नियम समजून घेण्यास आणि आपल्या कर्माची जबाबदारी घेण्यास शिकवते। हे पुस्तक आपल्याला कमीत कमी प्रयत्नांचा नियम, हेतू आणि इच्छेच्या नियमावर चालून आपले ध्येय साध्य करण्यास शिकवते। हे पुस्तक आपल्याला आपल्या आसक्ती आणि अपेक्षा सोडण्यास व आपल्या धर्माचे अनुसरण करण्यास शिकवते। जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश आणि पूर्ती प्राप्त करायची असेल तर मी तुम्हाला हे पुस्तक वाचण्याचा सल्ला देतो। हे पुस्तक तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतील। या पुस्तकातून मिळणारे अनुभव, ज्यांनी हे पुस्तक वाचले असेल त्यांच्या आयुष्यात खूप मोठा प्रभाव
नक्कीच पडला असेल। या पुस्तकाने लोकांच्या आत असलेल्या शुद्ध क्षमतेशी संपर्क साधण्यास आणि देण्याघेण्याचा नियम समजून घेण्यास मदत केलेली आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणायचा असेल तर हे पुस्तक नक्कीच वाचा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ सुद्धा नक्कीच पहा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा, लाईक करा, आपल्या मित्रांना सुद्धा फॉरवर्ड करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।